शेतामध्ये राबराब राबून शेतकरी शेत पिकवतो। जेव्हा शेतमाल विक्रीची वेळ येते तेव्हा व्यापारी भाव पाडतो आणि शेतकऱ्याच्या पदरात काहीच पडत नाही। कधी अतिउत्पादन झालं तर शेतमाल फेकून द्यायची वेळ शेतकऱ्यांवर येते। सध्या कांदा उत्पादकांची हीच अवस्था झाली आहे। मात्र शेतमालावर प्रक्रिया केल्यास शेतकऱ्यांना यातून चांगलं उत्पन्न मिळवता येतं। आज शेतकऱ्यांनी प्रक्रिया उद्योगाकडे वळण्याची आवश्यकता आहे। अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे गावात राहणाऱ्या राम आहेर या शेतकऱ्यानं डाळिंबावर प्रक्रिया उद्योग सुरू केलाय। कवडीमोल भावानं व्यापाऱ्याला डाळिंबांची विक्री करण्याऐवजी ते डाळिंबांपासून ज्यूस आणि एनर्जी ड्रिंक तयार करतात। निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीतून उत्पन्न मिळत नव्हतं, त्यावर उपाय म्हणून आहेर यांनी डाळिंबाची बाग करण्याचा निर्णय घेतला। मात्र मध्यंतरी डाळिंबाला भाव नव्हता, त्यामुळे मोठ्या कष्टानं पिकवलेलं डाळिंब मातीमोल भावानं विकण्याची वेळ त्यांच्यावर आली होती। त्यामुळेच आहेर यांनी प्रक्रिया उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला। मी स्वतः शेतकरी असल्यामुळं आता मला याचं भविष्य असं दिसतंय की जर आता ह्या प्रक्रिया उद्योग जर हा वाढत गेला आणि याची मार्केटिंग जर वाढत गेलं तर शेतकऱ्यांना ह्याच्यापासून जे भाव म्हणजे जे मार्केटचं जे फ्लक्च्युएशन होतं फळांना, म्हणजे आम्ही मार्केटला गेल्यावर तर त्याच्यामध्ये कारण माझं स्वतःचा बाग आहे आणि बाकीच्या शेतकऱ्यांचा आम्ही आता जे डाळिंब विकत घेतो तर त्यांना आम्ही चांगला भाव देतो, कारण आम्हालाही त्यातून पैसे मिळतात प्रक्रिया करून जेव्हा आम्ही मार्केटला देतो। राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात आंबा, आवळा, जांभूळ, पेरू अशा विविध फळांचे पल्प, शीतपेय बनवले जातात आणि त्याचं प्रशिक्षणही दिलं जातं। अत्यंत कमी गुंतवणुकीत शेतकरी स्वतःच्या शेतालगत अशा पद्धतीनं प्रकल्प उभा करू शकतो। फळावर प्रक्रिया करणं फार सोपं आहे। कुठल्याही फळाचा रस अथवा पल्प तयार करताना ते फळ स्वच्छ धुवून घेणं गरजेचं असतं। त्यानंतर ज्या बाटलीमध्ये रस भरणार आहात तिचं निर्जंतुकीकरण करणं आवश्यक असतं। उकळत्या पाण्यात बाटली बुडवून ती निर्जंतुक करावी। आपण जो पल्प अथवा शीतपेय तयार केलं आहे ते गरम करून त्या बाटल्यांमध्ये भरावं। त्यानंतर त्या बाटल्या उकळत्या पाण्यात 10 ते 15 मिनिटं बुडवून ठेवाव्यात। जांभळाच्या गरापासून ज्यूस आणि त्याच्या बियांपासून पावडर तयार केली जाते। मधुमेहाच्या रुग्णांसाठी जांभळाचा रस अत्यंत गुणकारी मानला जातो। आवळ्यापासून सरबत, पल्प, मोरावळा, सुपारी असे अनेक पदार्थ बनवले जातात। प्रक्रिया उद्योग म्हटलं की शेतकऱ्यांचा असा दृष्टिकोन आहे की ह्यासाठी फार मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आहे किंवा ह्यासाठी फार मोठ्या प्रमाणात मशिनरी लागते, खर्चिक काम आहे। पण मला ह्या अनुषंगाने एक शेतकऱ्यांच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे की आहे त्या रिसोर्सेस म्हणजे त्यांच्याकडे ज्या यंत्रसामुग्री, ज्या गोष्टी त्यांच्याकडे उपलब्ध आहेत त्यापासून सुद्धा ही आपल्याला हा व्यवसाय करता येईल। परदेशात शेतीमालावरील प्रक्रिया उद्योगाला मोठी मागणी आहे। परदेशात 50% जास्त प्रमाणात फूड प्रोसेसिंग उद्योग आहेत। चीनमध्ये 30 ते 35% आणि फिलिपाईन्ससारख्या देशात 80% जास्त प्रमाणात शेतीमाल प्रक्रिया उद्योग आहेत। भारत कृषीप्रधान देश म्हणून मिरवत असला तरी भारतात केवळ 4% शेतीमालावर प्रक्रिया उद्योग आहेत। शेतीमाल प्रक्रिया उद्योगाचे अनेक फायदे आहेत। ठराविक हंगामात येणारी फळं प्रक्रिया करून साठवून ठेवता येतात आणि मागणी आल्यानंतर त्याची विक्री करता येते। प्रत्येक हंगामात शेतमालाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं आणि व्यापारी त्याचा प्रक्रिया करून त्याची विक्री केल्यास त्यातून त्यांना नक्कीच फायदा होईल। मुकुल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।